नमस्कार तुमकां सगळ्यांक येवकार दिता आयच्या ह्या खाशेल्या कार्यक्रमात। आणि आयजची जी गोंयची परिस्थिती आहा त्या परिस्थितीचेर तुमी सगळ्यांनी पळयला लॉ एंड ऑर्डर ही मेन परिस्थिती आहा गोंयांत। जंय 2 दिसां पयलीं तुमी पळयले खूब कडेन डेकोटी चोरी, खूब कडेन एक्सिडंट्स म्हणा, खूब कडेन मर्डर्स म्हणा, खुबश्यो गजाली लॉ एंड ऑर्डर जाल्ले आसा। म्हणून NSA सुद्दां गोंयांत सुरवात जाल्ली आसा। आतां एक तर पॉलिटिकल सिनारियो ऑफ गोवा, ZP इलेक्शन तेंकलेलें आसा डिसेंबरान, ZP इलेक्शन, मागीर म्युनिसिपालिटी इलेक्शन, मागीर असेंब्ली इलेक्शन। सो पॉलिटिकल घडामोडी इतले चालू आसा, तातूंत लॉ एंड ऑर्डर सुद्दां वयर सकयल जाल्ली आसा। सो एक्चुअल फॅक्ट कशें करपाक शकता, खुबशे लोकां कडेन आमी प्रयत्न सुद्दां केले उलोवपाचे की ह्या गजालींचेर भासाभास खंय करपाक शकता। पूण आयज आमच्या स्टुडियोन अशें एक व्यक्तिमत्व आहा जांच्यांनी पॉलिटिकल मागीर सुरवात केल्या, पूण ताच्या पयलीं 20 वर्सां ऑलमोस्ट ब्युरोक्रेट्स सरकाराची कामां तेंच्यांनी केल्या, सरकारान रावन तेंच्यांनी कामां केल्लीं आसा। जेन्ना BJP गव्हर्मेंट आशिल्लें, मनोहर पर्रीकर जेन्ना चीफ मिनिस्टर सुद्दां आशिल्ले, तेन्ना तांच्या बरोबर तेंच्यांनी खुबशीं कामां केल्लीं आसा एज अ ब्युरोक्रेट। लास्ट IP प्रिजनर म्हणून तेंच्यांनी सरकारान आसून तेंच्यांनी ती खुर्ची सांबाळलेली आसा। ह्यो सगळ्यो गजाली करून मागीर पॉलिटिकल सिनारियो आम आदमी पार्टीचेर कॉन्टेस्ट केले, आतां सध्या ते काँग्रेसीन आसात आनी तांच्यांनी खुबशे फावटी पॉलिटिकल स्टेटमेंट्सूय केल्ले आसात। एक तर ब्युरोक्रेट्स आनी दुसऱ्या सायडीन पॉलिटिशियन अशें म्हाका दिसता व्यक्तिमत्व गोंयांत एकूच आसा, तें म्हणजे एल्वीस गोम्स। एल्वीस बाब, येवकार तुमकां आजच्या ह्या कार्यावळींत। देव बरें करूं। जशें हांवें म्हणलें की ह्यो सगळ्यो घडामोडी ज्यो चालू आसा गोंयांत, तेजेर म्हाका दिसता भासाभास तुमी बऱ्यापैकी तुमचो विचार मांडपाक शकता आनी आयज ही गरज आसा, काळाची गरज आसा। एक तर पॉलिटिकल सिनारियो, तेजेर आमी मागीर उलोवया। पयलीं सध्या गोंयाचेर NSA जो लायल्लो आसा सरकारान, आनी गोंयाची परिस्थिती जी लॉ एंड ऑर्डर सध्या चालू आसा, तुमकां कितें दिसता ही परिस्थिती येवपाचें कारण आनी ही परिस्थिती आमी कशें सारकें करपाक शकता? परिस्थिती येवपाचें कारण इतलेंच की सरकारान एक डिफेन्सीव अप्रोच घेतलो। एका सायडीन इट इज एडमिशन की सिट्युएशन बरें ना, लॉ एंड ऑर्डर सिट्युएशन बरें ना, आतांच्या भायर गेल्लें आसा आनी तें आटावपाक तांकां अवघड जावपाक लागला। सो एक लोकांचें एटेन्शन डिफ्लेक्ट करतलो जाल्यार कितें तरी सांगपाक जाय आनी ताका लागून एक डिफेन्सीव अप्रोच घेवन ना आमी करता, आतां आमी इतले लेवलार वयतले की आमी NSA लायतले अशें करून जे स्टेटमेंट आयल्या ते फक्त डिफेन्सीव अप्रोच म्हणून आयल्या। पूण ताचे पयलीं एक सांगूंक सोदता, NSA लावप म्हणल्यार अशें विशेश अशें कांय करूंक ना। NSA कायदो, नॅशनल सिक्युरिटी एक्ट, हो कायदो सदांच आसता। प्रिव्हेंटीव डिटेन्शन करपाचो कायदो NSA भशेन आनी कितलेशे आसा, लायक एंटी स्मगलिंगान आमचे गोंयचे खूब जाण भितर वचून आयल्या। प्रिव्हेंटीव कॉफेपोजा म्हणून कायदो जो आशिल्लो तितूंतल्यान आनी बरेचशे कायदे आसा तितून भितर एक मेन म्हणटा तो सेक्युरिटी पॉयंट ऑफ व्यू, लॉ एंड ऑर्डर पॉयंट ऑफ व्यू तो NSA लायता। सरकार केन्नाय लावंक शकता, वर्साचे 12 म्हयने केन्नाय लावंक शकता, पूण जेन्ना हो अधिकार आपल्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटाक दिता तेन्ना ते NSA हॅज बीन इनवोक्ड म्हणटा। सो आतां सरकार कितें करता, आमी तितून पडचे ना, आमी आमचे हात धुवन घेतले, तुमी आतां तुमच्या लेवलाचेर कितें करपाचें तें करा म्हणून तांणी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटाक हे 3 म्हयन्या खातीर हो पावर दिला। दॅट इज द मिनींग ऑफ इनवोकेशन ऑफ NSA। आतां डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट कोणाकय गरज पडली जाल्यार ते उबारूंक शकता आनी 3 म्हयन्या खातीर तरी भितर घालूंक शकता। इट वॉज अ नीड, इट वॉज अ नीड, आय एग्री टू दॅट, कित्याक दॅट इज बाय ओन एडमिशन ऑफ द गव्हर्मेंट की इट इज अ नीड ऑफ दी आवर, काळाची गरज। कित्याक सगळे कडेन आमी पळयता न्ही कितें कंट्रोलान आसा, कितें सिक्युरिटी आसा। आज गोंयच्या सारक्या ल्हान राज्यान आज एक सामान्य नागरिकाक सिक्युरिटी कितें उरल्या, सो तें एडमीट करून सरकारान सांगलें की आमी गुंडांक NSA लायतले। पण अदर सायड गुंडां बरोबर सोशल एक्टिविजम करतात तांकांय NSA लावंक शकता। आज कितेंय जावंक शकता। सरकाराचेर विरोध उलोवप म्हणल्यार एक एंटी नॅशनल एक्टिविटी म्हणटा ते केन्नाय। आतां जशें कालचीच खबर सांगूं, एक थंय सांग्यार काल एक व्हिडिओ पळोवपाक मेळ्ळो, एक उशा नायक म्हणून थंय एका बसल्या धरना करता काय कितें करता, आय डोंट नो, एंड आय डोंट नो दॅट पर्सनली। पूण ती म्हणटा की गोवा अगेन्स्ट गुंडाराजाचेर आमी एक कितें तरी कॅन्डल लायट काडिल्ली, लायक एनीबडी एल्स इन गोवा, तांकां खंय बॉन्ड दी म्हणून आतां डेप्युटी कलेक्टरान समन्स काडल्या, गूड बिहेवियर ऑफ बॉन्ड। आय डोंट नो, आय एम नॉट डिफेंडींग उशा नायक, आय एम नॉट डिफेंडींग एनीबडी। हांव इतलेंच म्हणटा की इन डिफेन्स ऑफ फ्रिडम ऑफ स्पीच एंड एक्सप्रेशन हें कित्याक करपाक जाय सरकाराक। सो आतांच्या भायर गेल्लें आहा सगळें आनी आमी आतां तुमीच सांगलां सुरवातेक की कितें गोंयांत घडटा आनी फाल्यां कितें घडटलें ताचो कांय नेम ना, आनी म्हणून NSAची एक टायमार गरज आसत। पुलिसाच्या हाता भायर हें सगळें प्रकरण गेल्लें आसा। नॅशनल NSA नॅशनल सेक्युरिटी एक्ट
म्हणजे अशें दिसपा जाता म्हणजे नॅशनल इंटरफियरन्स जावपा जाय पुलीस कॅनॉट एक्ट प्रॉपरली इज इट दॅट द वे इट शूड इट इज आय विल कम टू दॅट. हय पुलीस खातें जें मेन खातें आतां NSA म्हणल्यार संबंदीत खातें म्हणल्यार पुलीस न्ही आनी पुलीस आपलो रिपोर्ट डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटा कडेन मांडटले. डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ताचेर कॉल घेतलो. पूण गोंयांत जे इंटरफियरन्स चलता सरकारा भितर एडमिनिस्ट्रेशना भितर आनी आज चडूच वाडला असो एक अदमास आसा सगळ्यांक. थंय डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सुद्दां ते आपूण स्वताहून डिसिजन घेतले काय ना तेजेर दुबाव आसा. खंयच्यान तरी वयल्यान फोन आयल्या शिवाय कांय जावचें ना. म्हणून हांव कितें म्हणटा हांगा एक न्यूट्रल एप्लिकेशन ऑफ मायंड करून कोणाकय NSA लायलो यू कॅन अंडरस्टँड. पूण मेळत ताका जर अशें NSA लावपाक लागले जाल्यार इट कॅन बॅकफायर अगेन्स्ट ऑन द गव्हर्मेंट ऑल्सो. तेंय सरकारान लक्षांत दवरपाक जाय. पूण खऱ्यांनीच जर तुमी क्रायम कंट्रोल करूंक सोदता लॉ एंड ऑर्डर सिट्युएशन स्टेबलायज करूंक सोदता जाल्यार NSAची गरज आसा. पण NSA आतां लावन तेंप जालो पूण स्टेबलायज अजून जायना तशें आमी पळयलें कित्याक काल 2 दिसां पयलींच डेकोटी जाली. इतले म्हणजे क्रायम रेट दिसान दीस कमी जावपा जाग्यार हें वाडत आसा. तुमकां एक सांगू तुमी जाणा तेंच हांव सांगता आनी लोकूय जाणा तें हांव सांगता परत. इतली इंटरफियरन्स वाडल्या म्हणटा पुलीस खात्यान की सेम्बलन्स ऑफ पुलिसींग म्हणटा तें उरोंक ना. आनी हे स्वता पुलीस जे ऑन अ प्रायवेट नोट एडमिटूय करता की आज ती पुलिसांक जे स्वतंत्रपणी काम करपाक जाय ते मेकळेपणान काम करपाक जाय तो ती स्वतंत्रपण आसा काय ना हो व्हडलो गंभीर प्रश्न जाल्लो आसा. आज कितले ऑफिसर उरल्या जे पॉलिटिकल प्रेशर घेनासतना काम करूंक शकता. अशें चड उरोंक ना. आनी कांय जाण एडमीट करता कितें करतलो आतां आमकां जॉबा खातीर हांगा रावचें पडटा आनी कितें करतलो. फ्रिडम ना म्हणटा तुमी. फ्रिडम अजिबात ना. आनी ताज्या खातीर अशें लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन तुमकां जर टायम आसा जाल्यार हांव कांय लोक हांव जेन्ना उलयतां पब्लिकेन असो टीव्हीचेर उलयता आज तुमी म्हाका जशी संदी दिल्या तेन्ना कांय म्हाका फीडबॅक दिता केन्ना तरी दिता सदांच न्ही. पूण एक अशी म्हाका एक फीडबॅक दिलो कोणे तरी इट वॉज रियली टचिंग. कितें तितूंतल्यान क्लियरली कळून येता की कितले पर्यंत इंटरफियरन्स आज पुलिसान भितर सरला तें. तो आंकडो घालता की 90% पुलिसांचेर दबाव येता डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. पॉलिटिकल प्रेशर. बाकी 10% उरल्या तांकां खंय तरी कोणशाक पोस्टींग मारून उडयता. जाल्यार तुमी म्हाका सांगा पुलिसींग अर्थ कितें उरलो. जाल्यार कशें लॉ एंड ऑर्डर तुमी सांबाळूंक शकतले. आज लॉ एंड ऑर्डर म्हणल्यार बरेचशे लोकांक कळना. गुंडाराज म्हणल्यार चड कळटा. आज सगळ्यांक गुंडाराज भितर सरिल्लें आसा. सो आमी एक होप धरून चलता की केन्ना तरी एक हे जागे जातले आनी हे इंटरफियरन्स बंद करतले. क्लियर कट पुलिसांक आपलें काम करपाक दितले तेन्ना पळय कशें बदलता तें सगळें. सो पॉलिटिकल प्रेशर बंद जालें जाल्यारूच हें जाग्यार येतलें. पॉलिटिकल प्रेशर बंद जाल्यारूच जाग्यार येतलें. पुलीस ऑटोनॉमी म्हणटा ती उरोंकूच ना. कांय उरोंक ना. ते सांगता तशें ते वागता. कोणाक उडोवपाक जाय रोखडोच रातचो धरून उडयलो आनी कोणाक उडोवपाक नाका ताजेर FIR सुद्दां नोंद जायना. संदीप तुमकां एक सांगू तुमी जेन्ना लॉ एंड ऑर्डराचेर म्हाका प्रश्न करता न्हू लॉ एंड ऑर्डर म्हणल्यार इतलेंच न्ही की तूं म्हाका फिजिकल हार्म करतलो तूं म्हाका मारून उडयतलो तूं म्हजेर अटॅक करतलो तूं खंय तरी गुंडाराज जातलें खंय तरी डेकॉयटी जातली कोणाच्या घरान काल बायना जाल्या तशी पयलीं डॉक्टराच्या घरा जाल्ली तशी. एक कल्मिनेशन ऑफ सो मेनी थिंग्स रिजल्ट्स इन दीस गुंडाराज. ओके. आतां नंबर 1 जॉब स्कॅम इज नॉट पार्ट ऑफ लॉ एंड ऑर्डर. ताचो इफेक्ट कसो जाता तें सांगता. जॉब स्कॅमाक लागून तुमी मेळत ताका हाडून भितर भरता. पुलिसान म्हूण एडमिनिस्ट्रेशनान म्हूण कित्यानूय म्हूण पयशे घेता आनी हें करता हें क्लियर जाल्लें आसा. आतां पुजा नायक पळय परत भायर सरल्या आनी सगळो एटॅक पुजा नायकाचेर पडला एज इफ शी इज द ओन्ली सिनर आनी बाकी सगळे सेंट. तिचे ते हें आयकून सुद्दां घेवपाक आज कोण रेडी ना असो एक एनवायरमेंट क्रिएट केल्लो आसा. सो तितूंतल्यान एक पुलिसींग जर अशे मनीस पावले दे वील नॉट बी कन्सर्न्ड अबावट कंट्रोलिंग लॉ एंड ऑर्डर. ते तांचे आपल्याच चिंतून आसतले. सो हे सगळे फॅक्टर एक तर रिक्रुटमेंट दुसरी पॉलिटिकल इंटरफियरन्स हें केलें जाल्यार तुमी म्हाका सांगा एक बरो पुलिसमॅन कसो पुलिसींग करूंक शकता. नंबर 2 पुलिसान एक इंटेलिजन्स म्हणून आसता. एक इंटेलिजन्स इज म्हाका जर विचारीत विथ ऑल माय एक्सपिरियन्स आनी तुमकां एक वेळा खबर आसचें ना बिफोर कमिंग टू गोवा आय वॉज इन सेंट्रल एजन्सीज. इंटेलिजन्स म्हणटा ते ऑलमोस्ट 80% काम आसता. इंटेलिजन्स कलेक्शन. तुका दिसता ह्या पुलिसांक खबर नासली की ब्रायबरी चलता म्हणून जॉब कलेक्शनाक हे पयशांचो वेव्हार चलता म्हणून खबर नासली. नासली जाल्यार हें पुलिसींग फेल.
इंटेलिजन्स विंग ऑफ द पुलीस हॅड सफिशियंट पुरावे की कशे गैरव्यवहार ह्या रिक्रुटमेंटान चलता ते जाल्यार एक्शन परत पॉलिटिकल प्रेशर घेवंक ना त्या खातीर घेवंक ना. पुलिसींग म्हणून ते दाबले गेले आतां आनी ताका लागून हे फूल जो एक प्रोफेशनल फोर्स नो डावट तांकां भितर घेता तेन्ना ट्रेनिंग आसता तेन्ना सगळें थियरी इन थियरी एवरीथींग इज गूड प्रॅक्टिकल एवरीथींग इज गूड ट्रेनिंगाच्या टायमार जसो फिल्डार लायलो कामाक तेन्ना तो सगळें पुलिसींग विसरता आनी पुलिसींग न्हय त्यो गोश्टी करता आनी म्हणून हें सगळें आज आमच्या मुखार आमकां दिसता. पूण तुमी जेन्ना आशिल्ले 20 वर्सां तुमी म्हणजे सर्व केला गोवा गव्हर्मेंटाक सरकारान म्हणना गोवा गव्हर्मेंटाक सर्व केला तेन्ना ह्यो सगळ्यो गजाली कश्यो तुमी पळयताले तुमी कशे हाताळताले म्हणजे तेन्नाय प्रेशर आसतलोच एक कितें नव्यांनी सुरवात जालो ना तेन्ना त्या टायमाचे ब्युरोक्रेट म्हणून तुमी ज्यो तुमच्यो ट्रान्सफरी जाल्यो तुमी यू बीन दॅट तुमच्या फाटल्यान असो स्टॅम्प जालो की पर्रेकराचे मनीस आनी ह्यो सगळ्यो गजाली तुमी हाताळल्या ह्या सगळ्या टायमार हाव यू आर मॅनेजींग दीस एंड वाय नाव इट इज नॉट मॅनेजेबल. सी आयच्या गव्हर्मेंटाक दे आर फेसींग अ प्रॉब्लम ऑफ प्लेंटी तेंचे मेजार चड जेवण आसा चड म्हणजे तें सांबाळपाक जायना 33 इम्पोर्ट करून एक्सपोर्ट करून 33 MLA करप आनी सगळ्यांक सॅटिस्फाय करपाचो प्रयत्न करप हें प्रमोद सावंत कसो करता ताका तें क्रेडीट दिवपाक जाय. हितून कितें जाता हितून बाकीच्यो गोश्टी सफर जाता पॉलिटिकल तूं बॅलन्स सांबाळपाक तुजें तें चलोवपाक वॉट इज सफरींग इज गव्हर्नन्स. हांव गव्हर्मेंटाक खंयच्याच एटॅक करिना केन्ना वॉट आय एटॅक इज द गव्हर्नन्स पडला सकल गव्हर्नन्स हॅज टेकन अ डीप डायव. सो पयलीं कशें आशिल्लें तुमचो प्रश्न पयलीं इतलें बॅड नाशिल्लें इट वॉज नेवर सो बॅड. कोणाकय विचारा तुमी कोण रिटायर जाल्या तांकां विचारा कोण आतां रिटायरमेंटाक ड्यू आसा तांकां विचारा तुमकां ते सांगतले इट वॉज नेवर सो बॅड. गव्हर्मेंट सर्वंट उमेदीन काम करताले ब्लॅक शीप सगळ्याकच आसता ते ब्लॅक शीप आज जाल्यार चड आनी वायट शीप जाल्यार उणें. तेन्ना कशें आशिल्लें ब्लॅक शीप थोडे आसले आनी बरें काम करपी चड आसले सो तो बॅलन्स तसो मेंटेन जातालो. आज इतली परिस्थिती वायट जाल्या की एक तर कोण काम करूंक सोदिना बरें काम करता तांचो मोरल पडला. कित्याक कारण कितें म्हणजे वॉट यू फील द ते म्हणटा कितें बरें काम करून कोण गोल्ड मेडल दितलो आमकां बरें काम करून कांय कोण तुमकां व्हडलो एवॉर्ड दिवचो ना कांय करचो शाबासकी मेळना शाबासकी मेळना एप्रिसिएशन मेळना कोण काम वायट करता कोण पॉलिटिकल इन्फ्लुयन्स घेता कोण तेंच्या इशाऱ्याचेर काम करता तांकां सॅटिस्फाय करतात तेच आज हिरो जाल्ले आसा सगळ्या गोंयांत म्हणून हो इम्बॅलन्स जाला. सो पयलीं अशी इतली परिस्थिती नासली. म्हज्या टायमार सुद्दां तूं म्हणटालो पॉलिटिकल प्रेशर येनासलो येतालो पूण त्या टायमाचे पॉलिटिशनाक तुमी सांगूंक शकताले की बाबा अशें जायना हें अशें केलें जाल्यार आमकां हें म्हारग पडटलें. सो तेन्ना आयकताले फायनली कन्विन्स करपाचो पावर आसतालो आनी आयकपाचोय तांकां क्षमता आसताली. आज ती ना आज ती अजिबात ना. आनी सेकंडली आमी चड सकयल येवपाची गरज ना. आज चीफ सेक्रेटरी सारके जे पोस्टींग द टॉपमोस्ट ब्युरोक्रेट जे येता ते पयलीं जागे सोदूंक भोंवता गोंयांत. हालींच आमी उदाहरण पळयलां ते सगळे आपआपले जागे सोदूंक भोंवता. तुजे DG पुलीस लेवलाचेर येता ते कोणाची घरां मोड म्हणून ते भानगडींनी पडटा. सो यू कॅन इमॅजीन तो लेवल खंय आसूंक जाय आसलो आनी तो लेवल पडला खंय आनी मागीर कोणाक बळी करपाचो जाल्यार एक बारीक ऑफिसराक धरपाचो आनी ताका सस्पेंड करपाचो जसो थंय अंजुना केसीन त्या PIक त्या वेळार सस्पेंड केलो. सो ही परिस्थिती फायनली कोणाच्या हातान आसा ही परिस्थिती सरकाराच्या हातान आसा. सरकार म्हणल्यार कॅबिनेट फॉर्म ऑफ गव्हर्मेंट संदीप एक CMचेरच ना ते आख्खे कॅबिनेट मंत्रिमंडळ पळय आसा न्हू ते एकमेकाचेर आरोप करता. पळयला तुमी आतां एका मिनिस्टराचेर आरोप जाता दुसरे मिनिस्टर बोलतेच उलयता तिसरे सायलंट आसा ते आपले कितें करपाचें तें सायलंटली करता कांयच उलयना. हांगा पणजेच पळय मरे लॉ एंड ऑर्डर कसली लॉ एंड ऑर्डर कितें स्थिती परिस्थिती स्मार्ट सिटी 2000 कोटी मोडून आज कितें परिस्थिती. लॉ एंड ऑर्डर सांबाळपाक CCTVची गरज नासली. 200 CCTV कॅमेरा आज खंय दिसता ते कोण सांगता. 200 crore मोडले म्हणटा 10% ऑफ द 2000 तुमी CCTVचेर मोडले म्हणटा खंय आसा ते. सो हे प्रश्न कित्याक येना. इन्व्हेस्टिगेशन इज गोईंग ऑन. इन्व्हेस्टिगेशन कसलें दे हॅव फायल्ड FIR अगेन्स्ट देअर ओन CEO खंय आसा तो FIR कितें जालें ताचो आउटपूट हें कोण सांगता. सो मागीर आमी बेश्टेच लॉ एंड ऑर्डर सिट्युएशन बिगडलें कोणाक मार पडलो कोण मेलो कोणाचेर डेकॉयटी जाली कोणें आनी कितें थंय सांताक्रूज एक फ्लॅट बंद आशिल्ले फ्लॅटान चोरी जाली हें कित्याक जावचें ना. सो द सोल्युशन ऑफ दीस इज एंटायर ऑल कॅबिनेट मिनिस्टर हॅज टू टेक अ स्टँड अशें तुमचें म्हणणें. एंटायर कॅबिनेट अंडर द लिडरशीप ऑफ CM हॅज टू स्टार्ट इंट्रोस्पेक्शन
कितें चल्लां काय म्हणून गोंयां हे कॉमन मॅन आज उलयता हें कितें चल्लां काय म्हणटा होच प्रश्न ताणें एकामेका कडेन घालूंक जाय. कॅबिनेटीची बैठक जावपाक जाय, जंय खंय खंयचो सेक्रेटरी सुद्दां आसूंक जायना आनी आपल्याकच इंट्रोस्पेक्शन करपाक जाय. ही परिस्थिती कित्याक गोंयचेर तुमी लादल्या? तुमकां विचारपी कोण ना विचारपी म्हणून तुमी अशें करपाक लागल्या. अरे कॉमन मॅन म्हणटा तो तुमचेर एक आशा दवरून जगता, कितें तरी आपली सिक्युरिटी आसतली, कित्याक आपल्याक एक जॉब मेळटलो. आज ती आशा निराशा जाल्या सगळे कडेन. दिसना तुमकां? So now this situation has to be changed and you are saying it has to be जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह जे आसा जे आमच्या असेंब्लीन तांच्यांनी जाग्यार बसून कॅबिनेटान हे डिसिजन घेवपाक जाय की ह्यो गजाली जाग्यार घेवपाक. इट हॅज टू स्टार्ट एट द टॉप. आनी सेकंड म्हणटा ते ब्युरोक्रेट्स जे आसा रायट फ्रॉम चीफ सेक्रेटरी ताणें रूल ऑफ लॉ म्हणटा तो तांकां दाखोवपाक जाय एक आरसो कसो. अशें मेळना. आज ब्युरोक्रेटाचे प्रॉब्लेम जाला. असो आरसो दाखोवपी मनीस ना थंय. ते आपले कितें ते येता वयल्यान मरे आनी ते कितें आपलें मेळटा तें घेवन वचपाचें तेय प्रयत्न नासता. जर तेका बरें चीफ सेक्रेटरीन आरसो दाखयल्लो कॅबिनेटीक की अशें जायना, हें कॉन्स्टिट्युशनान बसना, हें कायद्यान बसना, हें अशें करपाक जायना, जाल्यार खुबश्यो चेंजीस येवपाच्यो. थंय कॉम्प्रोमायज जाता, सगळे कडेन कॉम्प्रोमायज जाता. सो म्हणून गोंयच्या इंट्रस्टान तरी हांव मागतां, आतां तुमी म्हाका विचारता म्हणून, गोंयच्या इंट्रस्टान तरी अंडर द लिडरशीप ऑफ चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत ते कॅबिनेटीक घेवन बसा आनी हो प्रश्न तुमकांच घाला आज कितें चल्लां काय म्हणून गोंयां. ओके, कमिंग टू वन ऑफ हे सिच्युएशन, वी होप दॅट कमिंग डेज डिसिजन्स प्रॉपर जातले आनी ह्यो गजाली जाग्यार पडटल्यो आनी त्यो पडपाकूच जाय. पॉलिटिकल सिनारियो, आतां तुमी एक आमी पॉलिटिशियन ब्युरोक्रेट म्हणून तुमी ह्यो गजाली आमकां सांगलो, एक पॉलिटिशियन म्हणून आमी आतां तुमच्या कडेन पळयता तेन्ना यू फ्रॉम आम आदमी पार्टी यू आर नाव इन काँग्रेस. एल्वीस गोम्स म्हणटा तो काँग्रेसीच्या खंयच आतां प्लॅटफॉर्मार चडसो दिसना, किंवा यू आर नॉट वीथ द पार्टी ऑर यू आर देर वीथ द पार्टी, हें कन्फ्युजन आहा. ना, आय एम वीथ द पार्टी. आय एम मेंबर ऑफ द काँग्रेस पार्टी. प्लॅटफॉर्माचेर ना तें सारकें दिसना जाल्यार दिसना न्हू, पण प्लॅटफॉर्माचेर तशी ऑपॉर्च्युनिटी नासता आमच्या सारक्यान, म्हणून तुका हांव दिसना. पण दिसता मरे आतां तुज्या चॅनलार कितलेच लोकांक लाखांनी लोक पळयतले म्हाका. काँग्रेस म्हणून जो तुमच्या फाटल्यान जो हे दिसता डीप इनसायड सी आयडियोलॉजिकली काँग्रेस. सो हांव कितें उलयता तें म्हाका दिसता इफ आय गो बाय द आयडियोलॉजी ऑफ द पार्टी तें काँग्रेसचेंच. पार्टी प्लॅटफॉर्म इट इज नॉट सो इम्पॉर्टंट. दिलें जाल्यार आसपाचें, ना जाल्यार नासपाचें. पार्टी इम्पॉर्टन्स दिना, फरक पडना. पार्टी तुमकां इम्पॉर्टन्स दिना. पार्टी इम्पॉर्टन्स दिता काय ना तें पार्टीकच विचारचें तुमी. प्लॅटफॉर्मार हांव नासता दॅट इज शुअर. प्लॅटफॉर्मार म्हाका आमंत्रण नासता दॅट इज शुअर. तें तांणी पळोवपाचें. पार्टी कितें जाल्यार ती मातशें थोडी अशी क्लस्टर्ड कशी जाल्यार 4-5 लोकांच्या भितरूच तें चलता. पूण बाय एंड लार्ज लोकांचे पळय तुमी एक फिलींग जर पळयशी ऑन द ग्रावंड लेवल, जाल्यार लोक म्हणटा की काँग्रेसचेच दीस बरे आसले म्हणून. अशें म्हणटा लोक. एक बिजनस वेव्हार चलतालो वेवस्थीत, कोणाक प्रॉब्लेम नासलें, कोण असो विक्टिमायज करूंक कोण पळयनासलो कोणाक. विंडिक्टिवनेस म्हणटा ती नासली आनी खऱ्यानच नासली. इवन इन माय एंटायर करियर एज अ ब्युरोक्रेट अशें रागान विंडिक्टीव जावन कोणाचेर मारतले फार असलो प्रकार चडसो दिसनासलो. आज तशें ना. आज तुमी मातशें सुद्दां कोणाचेर एगेन्स्ट उलयल्यार एक सादो MLA ते सुद्दां तुजेर रिवेंज घेवपाक पळयता खंयच्यान ना खंयच्यान. अशीं कितलींशीं उदाहरणां आसा. आज टायम आसचो ना सांगपाक, पूण अशीं जिवीत उदाहरणां आसा म्हजे कडेन. सादे MLA सुद्दां कोणाक तरी इन्फ्लुयन्स करून कोणाक तरी हें त्रास कर म्हणून अशी परिस्थिती आसा. सो इट इज नॉट ओन्ली अ मॅक्रो लेवल लॉ एंड ऑर्डर सिट्युएशन, मायक्रो लेवल सुद्दां अशी परिस्थिती पळयली जाल्यार धंद्याचेर सुद्दां येता, लोकांच्या पोटाचेर येता. अश्यो परिस्थिती जाल्ल्यो आसा. म्हणून ओवरऑल काँग्रेस, येस, काँग्रेस आयडियोलॉजिकली काँग्रेस इज अ सेफर पार्टी फॉर ऑल इंडियन्स. सो रायट नाव यू आर इन काँग्रेस. एनी प्लॅन्स टू मूव आउट, एनी प्लॅन्स टू? ना, सी अशें कांय ना. प्लॅन्स टू लुक्स लायक यू आर नॉट हॅपी विथ काँग्रेस. आय एम व्हेरी मच हॅपी विथ काँग्रेस आयडियोलॉजिकली. आतां कितें आसता, प्लेयर जे आसा काँग्रेस चलोवपी, यू मे नॉट एग्री विथ सम प्लेयर्स ऑर दे मे परहॅप्स दे आर नॉट एग्रींग विथ मी, अशें कितें तरी आसतलें. बियॉन्ड दॅट देर इज नथींग. फुडें व्हरपाक जाय. कितें कमिंग इलेक्शन्स आर यू कॉन्टेस्टिंग? सी संदीप, जो पॉलिटिशियन एक्टीव पॉलिटिशियन आसा, वेदर ही इज अ फूल फ्लेज पॉलिटिशियन ऑर अ सोशो पॉलिटिकल एक्टिविस्ट, तो जर इलेक्शन जर कॉन्टेस्ट करिना जाल्यार हें कित्याक करपाक जाय सगळें. फायनली यू हॅव टू एंटर द फील्ड. ती मॅच न्ही, आय टेक इट एज अ मॅच. बेंचार बसून तूं कितें करतलो? यू हॅव टू बी इन द प्लेइंग 11. सो आय वूड लायक टू बी इन द प्लेइंग 11. वाय नॉट? लोक जर म्हणटा की हो प्लेइंग 11 आसपाक जाय, हो बरो फॉरवर्ड, हो बरो डिफेंडर, हो बरो विंगर, जाल्यार आय विल ऑलवेज बी देर.
आनी प्रत्येक पॉलिटिशियनान म्हजेच न्हू आय वील एडवायज इज टू एवरी पॉलिटिशियन एस्पायर कित्याक चड जितले येता तितले बरें मोर द मेरियर म्हणलेलें आसा सो डेफिनेटली आय वील बी देर So you are next coming assembly election, you are one of the candidate of Congress. येस So Congressin ticket फाल्यां दिली दिलना, but you will contest. सी लेट अस क्रॉस द ब्रिज वेन वी कम टू दॅट ओके ते आज बेश्टे स्पेक्युलेशन करून कांय फायदो ना Contest करता हें sure न्हू, because contesting again which constituency you will contest? वीच कॉन्स्टिट्युएन्सी खंयचीय कॉन्स्टिट्युएन्सी आतां तुमी जर तुमचेच जर हांवें उदाहरण घेत यू वील ऑलवेज वॉन्ट टू कॉन्टेस्ट फ्रॉम द प्लेस यू कम फ्रॉम Yeah. So सो कुंकळे नॅचरली म्हजे फर्स्ट प्रिफरन्स वील बी माय होम न्ही hometown. हय बट लेट द पार्टी डिसायड आनी इफ द पार्टी फेल्स टू डिसायड वील क्रॉस दॅट ब्रिज वेन वी कम टू अशें कांय ना अशें कांय बट आय एम अ व्हेरी सिरियस प्लेयर Serious play. आनी म्हाका लागून न्ही नॉट इन माय इंट्रस्ट इन द इंट्रस्ट ऑफ द पीपल ऑफ गोवा एंड बाय एंड लार्ज जे म्हाका वळखता ते जाणा वाय आय एम हियर इन द इंट्रस्ट ऑफ गोवा एंड द पीपल ऑफ गोवा तूं म्हजें प्रत्येक वाक्य प्रत्येक कितें हांव उलयता पळय दॅट इज फर्स्ट गोवा आनी मागीर बाकीचें सगळें बिकॉज तुमचो होम टावन LOP बसला सो जेन्ना LOP आसा म्हणजे द पार्टीचो यू नो लिडर ऑफ ऑपोजिशन ऑफ द स्टेट इज फ्रॉम दॅट एंड यू आर सींग आय वील कॉन्टेस्ट दॅर जाल्यार I हें will prefer to contest there. I did not say I will contest there. I will prefer to contest there. Naturally म्हणला. It is by natural reaction. खंयच्याय मनशाचें नॅचरल रिएक्शन जंय तूं जल्मला जंय तूं शिकला जंय तूं वाडला जंय तुका चार लोक वळखता इट वील बी द फर्स्ट प्रिफरन्स नॅचरली ओके बट पार्टीन जर फाल्यां डिसायड केलें की ना तूं हांगा बस जाल्यार थंय तूं एक्सेप्ट करता डिपेंडींग ऑन द सिट्युएशन सिच्युएशन पणजे यो म्हणल्यार पणजे येता बेश्टे कोणीय खंय तापलो म्हणून दॅट वील नॉट हॅपन not but you are contesting is sure so you have to contest somewhere first preference is your constituency जंय तुम्ही जल्मला थंय तुम्ही पळयता पण कन्सिडरिंग दॅट LOP इज फ्रॉम देर पार्टी म्हणटली फाल्यां तुमी तशें कांय ना सी पार्टी फायनली कॅन डिसायड एनी वीच वे अशें कोणें आपल्याक हांगाच बसपाक जाय थंयच बसपाक जाय म्हणून जर धोरण घेवन गेलो जाल्यार तशें इट कॅनॉट वर्क देर आर सेवरल इन्स्टन्सीस so you will cross the bridge वेदर इट इज BJP or Congress or any big party they can always change their candidates तशें कितें आहा व्हडलें but you will not never change the party काँग्रेसीन आहा ते आतां ना पार्टयेचो प्रश्न आतां तरी येना कित्याक सी आय एम देर फॉर द लास्ट 4 years इन दीस पार्टी आयडियोलॉजिकली कमिटमेंट आसा आनी ही जी आयडियोलॉजी आसा ती सारकी फ्रॉम फ्रिडम मुवमेंटांतल्यान ती आयडियोलॉजी आयिल्ली आसा सो इट इज एक्सेप्टेबल टू द मेजॉरिटी ऑफ द पीपल म्हणून आय एम देर इन द काँग्रेस म्हाकाय दिसता की ह्या पार्टीन आज संविधान दिलां ह्या पार्टीन सगळेंच दिलां गोंयच्या खातीर ह्या पार्टीन कितें दिवंक ना ह्या पार्टीन लिबरेशन दिलें म्हणजे सुटका करून घेतली ह्या पार्टीन मागीर गोंयांत स्टेटहूड दिली लँग्वेज दिली ओपिनियन पोल आज सत्ता भोगता ते तांकां हें कळपाक जाय कोणाकय जावं इट्स नॉट दॅट BJPच सत्ता भोगता म्हणून काँग्रेसीनय भोगल्या MJPनय भोगल्या पण स्टेटहूड दिवपी पार्टी कोण इंदिरा गांधी प्रायम मिनिस्टर आसली तेन्ना भारतांतलो एकमेव असो रेफरंडम जालो म्हणटा तो गोंयान ओपिनियन पोल म्हणटा ताका आमी तो कोणें दिलो सो रायट फ्रॉम नेहरू टू इंदिरा गांधी टू राजीव गांधी देर इज अ हिस्ट्री ऑफ काँग्रेस डुईंग समथींग फॉर गोवा सो म्हणून सो रायट नाव ऑल पार्टी ऑपोजिशन टुगेदर जे आत वयर उखल्ले आतां सगळ्यांनी हां सो वॉट इज युअर ओपिनियन आय एम नॉट व्हेरी शुअर अबाउट हात केन्ना उखलता केन्ना हात ते सकयल देंवयतात ते आय डोंट नो ताका कांय रूल ना अशे पयलीं हात उबारलेले आसा दिल्लीक अशे हात वयर काडिल्ले आसा सो वेर डज इट सस्टेन लाँग टर्म सस्टेनन्स करतलो जाल्यार एवरी पार्टी हॅज टू ग्रो ऑर्गेनिकली तांचो ग्रोथ तसो जावपाक जाय बेश्टे अन्य वेळा येवप आनी हात धरप आनी वयर काडप डीप डावन तें तितलें पेनेट्रेट जायना हें उरचें ना म्हणटा इलेक्शन मेरेन आय डोंट नो इट इज फॉर मी इट इज डाउटफूल तूं म्हाका विचारता आज म्हजो इंटरव्यू घेता म्हणून सांगता दीस इज माय ओपिनियन वन मॅन्स ओपिनियन आय एम नॉट जनरलायझींग इट हात जितले वयर काडटा तितले सकलूय देंवल्ले आसात इतिहास आसा तसो कितलोचो व्हडलो इतिहास आसा सो लेट अस गो व्हेरी कॉशियसली आय वील नॉट टेक इट जस्ट लायक दॅट की हात वयर उबारले म्हणून सगळें एवरीथींग इज हंकी डोरी जायना तशें अशें पयलीं जावंक ना आनी फुडाराकूय तुमकां दिसता काँग्रेसीन स्टँड अलोन वचचें हांव स्टँड एलोन वचचें म्हणना काँग्रेस हॅज टू ग्रो मोर एंड मोर तें करतलो जाल्यार यू हॅव टू पेनेट्रेट डावन यू हॅव टू ग्रो फ्रॉम द ग्रावंड म्हणून हांव ऑर्गेनीक ग्रोथ म्हणटा न्हू सो युअर कॉन्ट्रिब्युशन टू ZP इलेक्शन फॉर काँग्रेस ZP इलेक्शन इज ऑन पार्टी लायन आतां जाता कितें वेदर इट इज पणजी ऑर वेदर इट इज कुंकोळी अर्बन एरियाज कुंकोळी एक कॉन्स्टिट्युएन्सी आसा रुरल
पार्टी आतां ते सीट रिजर्वूय जाल्ले आसा म्हणटा. सो आय डोंट नो वॉट पार्टी स्टँड इज. आमकां कांय कळोवंक ना आज पर्यंत. अजून तुमकां ना कॉन्फिडन्स तेंची ती कमिटी आसा पळय ती तितलीच आसा. ती कमिटी भितरल्यान मागीर कितें इन्फॉर्मेशन येता तें मेळ्ळें जाल्यार आय विल कम एंड टेल यू. तुमकां कांयच इन्फॉर्मेशन ना सद्या तरी ना. सो यू आर कन्सिडर्ड एज अ वन ऑफ द आय एम हंबल. मेसेज फक्त पावयता. ते पयलींचे ते पॉलिटिशियन म्हणटाले आय एम लॉयल हंबल वर्कर ऑफ द पार्टी, लॉयल सोल्जर ऑफ द पार्टी. तितलेंच आज म्हणूंक शकता. हां तितल्या लेवलार तुमकां दवरलेलें आहा तेंच्यांनी. तितलें म्हाकाच न्ही, खूब आसा म्हाजे सारके. सो पार्टी कमिटेड. तितल्याच लोकां मदीं पार्टी आहा अशें तुमी म्हणटा. म्हणजे पार्टी इज रन बाय व्हेरी स्पेसिफीक. पार्टयेचो फील बाय एंड लार्ज गोंयान भितर सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीनी फुटप्रिंट आसा आनी फीलय आसा. पूण ऑर्गनायजेशनल मॅटर्स आय मस्ट टेल यू द ट्रूथ न्ही. हांव बेश्टो कित्याक फोटे मारूं. ऑर्गनायजेशनल मॅटर्स आय एम नॉट देर लायक मी. सो मेनी अदर्स आर नॉट देर. तुम्ही एका वाटेन दुखलाय म्हणून तशें दुखलेले दिसता. एका वाटेन पार्टीचे लॉयल सोल्जरूय म्हणटा आनी एका वाटेन ना संदीप बाब हांव दुखना. आय नो वेर आय स्टँड. आनी म्हाका तशी देवान दिल्ली थोडी कॅपॅसिटी आसा टू स्टँड ऑन माय ओन फीट. अशें ना हांव दुखना. सो फ्युचर इफ रिक्वायर यू स्टँड ऑन युअर ओन फीट. पार्टीची गरज ना. इतलेंच दिसता की पार्टी शूड ग्रो आनी ऑर्गॅनिकली ग्रो इन एवरी कॉन्स्टिट्युएन्सी. कित्याक पार्टी ह्या पार्टीन 30 वर्सां हांगा राज्य केल्लें आसा. हे पार्टीक हें सोबचें ना की म्हणपाक की आमचो थंय प्रेजन्स ना हांगा प्रेजन्स ना. इतलेंच दूख जर म्हणटा जाल्यार इतलेंच दूख. बाकी कांय ना दूख. बाकी कसलें दूख. ओके म्हाका दिसता खुबश्यो गजाली आमी उलयले. एज अ ब्युरोक्रेट म्हाका खुबशे एडवायजीस तुमी दिल्ले आसात जे सरकारानूय म्हाका दिसता घेवचे. आनी पार्टी लेवलाच्यो गजाली तुमी कॉन्टेस्ट करपाचे 100% तुमी थरयल्लेच आसा. वेर टू कॉन्टेस्ट आयदर कुंकळी काय पणजे ते येणाऱ्या काळान दिसतलेत. बट तुमच्या सारको मनीस एक पॉलिटिकली भितूर सरचो बिकॉज यू नो गव्हर्मेंट एज वेल एज पॉलिटिकल सिनारियो. एज आय टोल्ड इनिशियली सुद्दां तुमकां जशें तुमचें इंट्रोडक्शन दिलें की तुमच्या सारको मनीस एक कॅबिनेटान आसप किंवा पॉलिटिक्सान असप ही खूब म्हाका दिसता एडवांटेज आसतली सरकाराक. एल्वीस बाब तुमी आयले स्टुडियोन आनी खुबश्या गजालीचेर सांगले. सोंपोवच्या पयलीं तुमची 2 उतरां. म्हजी 2 उतरां इतलींच की गव्हर्नन्स पळय म्हणटा न्हू इट इज नथींग. जो तुजो टॅक्स पेयराचो पयसो पळय एक्युमुलेट जाता तो परतो कसो टू द लास्ट मायल तो जो सामान्य मनीस सामको शेवटच्या हेका आसा तेंगशेर ताका कसो बेनिफीट पावोवचो इतलेंच गव्हर्नन्स. हांगा गव्हर्नन्स कित्याक सफर जाता. मदीं बांद घालता सगळे कडेन काडपा हें डायवर्ट करपाचें. हे जेन्ना एक आतां सर म्हजे सारको आय नो तो पेनी टू द लास्ट मायल कसो व्हरपाचो तो त्या मनशाक कसो पावोवपाचो तो. दॅट इज द ओनली एडवांटेज. आय फील आय एम इक्विप टू डू दॅट. करेक्ट. म्हणून आय एम देर. ओके डेफिनेटली बेस्ट ऑफ लक फॉर यू दॅट. आनी जशें हांवें म्हणलें की तुमकां ती नॉलेज आसा. तुमी थंय काम 20 वर्सांचो टेन्युअर तुमी काडिल्लो आसा. सो यू नो हाव एक्झॅक्टली टू रन द शो. सो तुमच्या म्हणून म्हणलें हांवें की तुमचो थंयचो मनीस एक कोण तरी आसचो थंय. दॅट वील हेल्प फॉर अदर्स ऑल्सो MLAs इफ दे आर देर. सो थँक्स अ लॉट तुमी स्टुडियोन आयले आनी अशी ज्यो प्रश्नाची उतरां मन मोकळेपणान दिली. जावं ती पार्टीची जावं ती सरकाराची जावं ती लॉ एंड ऑर्डराची. तुमी स्टुडियोन आयले वेळ दिले ताच्या खातीर देव बरें करूं म्हणटा. देव बरें करूं.